आजचा दिवस होता तो वैभव सूर्यवंशीचा. ब्रिलियंट बॅटिंग केली त्यांनी आणि पॉवर प्लेमध्येच राजस्थान रॉयलला मॅच जिंकून दिला. त्यांनी ध्रुव जुरेल सोबत जी पार्टनरशिप केली ती पॉवर प्लेमध्ये 97 रन काढून ऑलमोस्ट आरसीबीचा विषय त्यांनी संपवला होता. आरसीबीने 202चं टार्गेट दिलं होतं. यशस्वी जयस्वाल आज लवकर आउट झाला. त्याची जागा आज घेतली ध्रुव जुरेलनी. ध्रुव जुरेलनी सुद्धा ब्रिलियंट पार्टनरशिप केली आज वैभव सोबत. त्यांनी 81 रन काढले. त्याचा स्ट्राईक रेट ऑलमोस्ट 200च्या जवळपास होता. वैभव सूर्यवंशीने 75 रन काढले. त्याचा स्ट्राईक रेट 300चा होता. आणि ज्या टीममध्ये ओपनर बॅट्समनचा स्ट्राईक रेट 300 आहे आणि त्यांनी 75 रन काढले, समजून जायचं की ती टीम इझिली मॅच जिंकेल. आणि तसंच झालं. 2 ओव्हर शिल्लक ठेवून राजस्थान रॉयल मॅच जिंकली. आरसीबीने 202चं टार्गेट सेट केलं होतं. त्यांच्याकडून ओपनर काही चालला नाही. फिल सॉल्ट फॉर्ममध्ये नाही आपल्याला माहिती आहे. विराट कोहलीला सुरुवातीला स्ट्रगल करावा लागला होता. इनसाइड एज आउटसाइड एज लागून बॉल बाउंड्रीला जात होते. ब्रिलियंट बॅटिंग केली तरी विराट कोहलीने 16 बॉलमध्ये 32 रन काढले. रवी बिश्नोईच्या बॉलवर तो आउट झाला. त्याच्यानंतर रजत पाटीदार जो होता तो एकमेव बॅट्समन होता ज्यांनी चांगली बॅटिंग केली. त्यांनी 40 मध्ये 63 रन काढले आणि मेक शुअर केलं की स्कोर 200च्या पार जाईल. शेवटी व्यंकटेश अय्यरने एक कॅमिओ खेळला आणि आरसीबीला पाहिजे तसा एक फायनल टच दिला. 201 रन आरसीबीने काढले. असं वाटत होतं की आरसीबीची बॉलिंग आज चांगले करेल कारण जॉश हेझलवूडने आज कमबॅक केलं होतं. पण सगळ्या क्रिकेट फॅनची नजर फक्त एकाच मॅचवर होती, ती म्हणजे जॉश हेझलवूड आणि वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीने दाखवलं की तो फक्त जसप्रीत बुमराह किंवा ट्रेंट बोल्टलाच मारू शकत नाही, तो भुवनेश्वर कुमार आणि जॉश हेझलवूड यांना सुद्धा रन काढू शकतो. आज आपण बघितलं 4, 6 पॉवर प्लेमध्ये भुवनेश्वर कुमार असो किंवा जॉश हेझलवूड असो, प्रत्येकाला बॉल टप्प्यात आला तर वैभव सूर्यवंशी 6 मारत होता. राजस्थान रॉयलच्या फॅन्सचं एंटरटेनमेंट आज 100% झालं असेल कारण इनिंगच तशी झाली. अनफॉर्च्युनेटली आज यशस्वी जयस्वाल लवकर आउट झाला. पण मी जसं सांगितलं ध्रुव जुरेलने आज त्याची जागा घेतली आणि ब्रिलियंट इनिंग खेळला. रवींद्र जडेजा आला होता कारण मध्येच एक छोटासा मिनी कोलॅप्स झाला होता. कृणाल पांड्याने 2 बॉलवर 2 विकेटा घेतल्या होत्या. त्यांनी वैभव सूर्यवंशीला सुद्धा आउट केलं आणि शिमरन हेटमारला पहिल्याच बॉलवरती आउट केलं बाउन्सवर टाकून. रियान पराग आज जास्त काही करू शकला नाही. तो पण लवकर आउट झाला. त्याला जॉश हेझलवूडने आउट केलं. एकंदरीत मॅच जो होता तो राजस्थान रॉयल्सचाच होता कारण 202चं टार्गेट चेस करताना पॉवर प्लेमध्येच राजस्थान रॉयलने 97 रन काढले होते. तिथेच मॅच संपला होता आणि एकंदरीत मॅच बघून मजा आला. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.